गुड आफ्टरनून टू ऑल. माझं नाव राजीव रामदास तुपे. मी पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात इथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. आज मी आपल्याला ग्रंथालय शास्त्राचे 5 सिद्धांत याविषयी माहिती सांगणार आहे. 5 लॉ ऑफ लायब्ररी सायन्स. डॉक्टर एस आर रंगनाथन, जे फादर ऑफ इंडियन लायब्ररी सायन्स म्हणून आपण जाणतो, त्यांनी 1931मध्ये 5 लॉ ऑफ लायब्ररी सायन्स हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये पहिला जो लॉ आहे, बुक्स आर फॉर यूज, म्हणजेच ग्रंथ हे वाचण्यासाठी आहे. दुसरा लॉ जो आहे, एव्हरी रीडर हीज हर बुक्स, प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे. तिसरा जो लॉ आहे, एव्हरी बुक इज रीड, म्हणजेच प्रत्येक पुस्तकासाठी वाचक असतो. चौथा लॉ जो सिद्धांत सांगितला त्यांनी, ग्रंथालयाचा आणि वाचकाचा वेळ वाचला पाहिजे, सेव्ह द टाईम ऑफ द रीडर. त्यानंतर 5वा लॉ जो आहे, ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे, म्हणजेच लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम. हे 5ही लॉ डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी 1931मध्ये त्यांच्या ग्रंथात प्रकाशित केले होते. खरं तर ह्या ग्रंथाचे 5 लॉ जरी साधे असले तरी या संपूर्ण 5 सिद्धांतावर ग्रंथालयाचं कामकाज हे अवलंबून आहे. आपण एक लॉचा एक थोडीफार माहिती मी आपल्यासमोर ठेवणार आहे. जो पहिला लॉ आहे, ग्रंथ हे वाचनासाठी असतात. तर यामध्ये जे ग्रंथ आहे, आपण ज्या ग्रंथालयाची अरेंजमेंट कशी करतो, ते जे युजर्स असतील, जे वाचक असतील, त्यांना हे ग्रंथ दिसले पाहिजे, या दृष्टीने आपण हे ग्रंथ हे वाचनासाठी असतात. म्हणजे एखादा युजर येईल, त्याला आवडलेलं पुस्तक तो घेऊ शकतो आणि त्या ग्रंथाचा उपयोग होऊ शकतो. दुसरा जो लॉ आहे, प्रत्येक वाचकासाठी पुस्तक असतं, एव्हरी रीडर हीज हर बुक्स, की जो वाचक आहे त्याला हवे असलेले पुस्तक त्या ग्रंथालयात ॲवेलेबल पाहिजे, किंवा त्याला हवे असलेले पुस्तक त्याने ग्रंथपाल लायब्ररीला रिक्विजिशन फॉर्म देऊन हे पुस्तक तुम्ही तुमच्या ग्रंथालयात आणा, म्हणजे जेणेकरून तो वाचक ते पुस्तक वाचू शकतो. प्रत्येक वाचकासाठी वाचक असतो, म्हणजे हा पण पहिल्या लॉसारखा आहे. म्हणजे जेवढी तुमच्या ग्रंथाची रचना आहे, ही पुस्तकं जर अशी ठेवले पाहिजे की प्रत्येक वाचकाने ते पुस्तक जरी हवं नसलं तरी ते पुस्तक बघून तो त्याचं भावना व्यक्त होतील की हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. यामध्ये तुमची ग्रंथालयाची अरेंजमेंट कशी आहे, तुम्ही ऑथर वाईज ठेवता की सब्जेक्ट वाईज, हे याविषयी केलेलं आहे. एव्हरी रीडर. त्यानंतर चौथा जो लॉ आहे की सेव्ह द टाईम ऑफ द रीडर, म्हणजे यामध्ये ग्रंथपाल आणि जो ग्रंथालय स्टाफ जो आहे, तो एक स्मार्ट स्टाफ पाहिजे, की जेणेकरून एखाद्या वाचकानं जर पुस्तक मागितलं तर त्यानं विदिन सेकंडमध्ये किंवा हवे असलेले पुस्तक त्याला दिले पाहिजे, किंवा त्या रिलेटेड त्यानं एखादं पुस्तक जर आपल्या ग्रंथालयात ॲवेलेबल नसेल तर ते पुस्तक त्याला दिले पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे यामध्ये ग्रंथपाल आणि जो स्टाफ आहे त्याचं महत्त्व फार मोठं आहे. जर आपण एखाद्या वाचकाचा टाईम जर खरंच वाचवला तर तो म्हणजे त्याला एक चांगली सकारात्मक भावना आपल्या ग्रंथालयाकडून जाईल, जेणेकरून तो नंतर पुन्हा आपल्या ग्रंथालयात दुसरे पुस्तक घ्यायला येईल. यामुळे आपला वाचक वर्गही वाढेल. 5वा लॉ जो आहे, लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम, हा लॉ खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी लायब्ररी सायन्स जे ग्रंथालय यांना एक सजीव म्हणून एक सांगितलेलं आहे. म्हणजे लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम, याची वाढ झाली पाहिजे. ही वाढ पुस्तक स्वरूपात झाली पाहिजे. त्यानंतर तुमचं सपोज तुमचे कपाटं वाढले पाहिजे, तुमचं फर्निचर वाढलं पाहिजे, तुमची वाचन क्षमता वाढली पाहिजे. या प्रकारे ह्या लॉचं आपण महत्त्व इथं सांगितलेलं आहे की लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम. डेव्हलपमेंट झाली पाहिजे, तुमच्या पुस्तकांची करा, तुमच्या स्टाफची करा, तुमच्या ग्रंथालयामध्ये संगणक आहे तर आज तुमच्याकडं 10 संगणक आहे, काही वर्षानं तुमच्याकडं 20 झाले पाहिजे, 30 झाले पाहिजे. अशा प्रकारे लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम, म्हणजे याचा फायदा सर्व वाचकांना जास्तीत जास्त होईल. वाचकही याचा
खूप उपयोग करून घेतील. ग्रंथालयशास्त्रातील हे 5ही लॉ खूप महत्त्वाचे आहेत, कारण ह्या ग्रंथालयाच्या शास्त्रावरच एकूण ग्रंथालयाची कारभार चालत राहतो. 5 लॉ ऑफ लायब्ररी सायन्समध्ये जर बघितलं तर मला वाटतं 1928मध्ये लिहिलं होतं, पण हा जो ग्रंथ 1931मध्ये डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी हा प्रसिद्ध केलेला आहे. आजच्या घडीला भरपूर IT लेवलच्या रिलेटेड ही लॉ ह्या जुन्या लॉशी जोडलेले आहेत. कारण ग्रंथालय जर आपण बघितलं की डॉक्टर एस आर रंगनाथांनी 5 लॉ जेव्हा लिहिलेले होते ते 1931मध्ये जेव्हा हे ग्रंथ प्रसिद्ध झाला होता, तो काळ आणि आजचा काळ यामध्येही म्हणजे काही तेवढा असा मोठा फरक जाणवलेला नाही. आजही जर ग्रंथालयशास्त्रातले कुठलाही विद्यार्थी असो किंवा ग्रंथालयशास्त्र रिलेटेड कोणी असो, त्याला 5 लॉ ही लायब्ररी सायन्स आलीच पाहिजे. डॉक्टर एस आर रंगनाथांनी अजूनही जो क्लासिफिकेशन आहे, कोलन क्लासिफिकेशनविषयी ग्रंथ प्रसिद्ध केलेले. जवळजवळ त्यांनी 65 पुस्तकही प्रकाशित केले. 2500हून जास्त अधिक संशोधनपर लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांचं तसं म्हटले ते गणिताचे शिक्षक होते, आपण सर्वांनाच माहीत आहे. गणिताच्या शिक्षकानुसार त्यांची जी क्लासिफिकेशन स्कीम आहे, कोलन क्लासिफिकेशन, ती पण त्या रिलेटेडच आहे. जी पट आपण म्हणतो, प्रोग्राम, मॅटर, एनर्जी, स्पेस, टाईम या रिलेटेड ती क्लासिफिकेशन स्कीम आहे. पण ही क्लासिफिकेशन स्कीम जास्त करून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये वापरत नाही. मॅक्झिमम केरला साईड, तामिळनाडू त्या साईडला कोलन क्लासिफिकेशन वापरतात. पण आपल्याकडं मॅक्झिमम डेसिमल स्कीम, क्लासिफिकेशन स्कीम वापरतो. एकूणच डॉक्टर एस आर रंगनाथन यांचं 5 लॉ ऑफ लायब्ररी सायन्स या पुस्तकाचं योगदान खूप मोठं आहे. मी पुन्हा माझ्या पुढच्या लेक्चरमध्ये डॉक्टर एस आर रंगनाथन यांचं कोलन क्लासिफिकेशन याविषयी माहिती देणारच आहे. धन्यवाद.